हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अल्टकॉइन फाइंड आउट करणार आहे जे तुम्ही मिड टर्म मध्ये होल्ड करू शकता 1 मंथ 3 मंथ्स, शॉर्ट टर्म मध्ये पण होल्ड करू शकता 1 वीक्स 2 वीक्स। स्टॉप लॉस टेक प्रॉफिट सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतेही पॉइंट्स तुमच्याकडून मिस होणार नाही। 2025 यामध्ये आपल्याला बुल रन पाहायला भेटेल। ओके, ॲज पर दी मार्केट डेटा, तर तुम्ही इथे स्मार्टली पार्टिसिपेट करू शकता। खूप सारे कॉइन्स मी ऑलरेडी इथे शेअर केला आहे जे की स्ट्रॉंग फंडामेंटल आहे, जिथे तुम्ही प्रॉफिट्स एक्सपेक्टेशन करू शकता। एक एक व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आज आपण केक USDT बद्दल पाहूयात। केक तुम्ही INR मध्ये पण ट्रेड करू शकता, USDT मध्ये पण ट्रेड करू शकता। INR मध्ये ट्रेड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला जिओटस क्रिप्टो एक्सचेंजला स्विच करायचं आहे। या एक्सचेंज वरती तुम्ही INR मध्ये ट्रेड करू शकता, जे तुमचा फेवरेट क्रिप्टोकरन्सी आहे। आपण ॲनालिसिस पाहूयात कशा पद्धतीने बाइंग आणि सेलिंग पॉइंट्स योग्य असणार आहे। केक हे क्रिप्टोकरन्सी खूप सारे एक्सचेंजने ऑलरेडी लिस्ट केले आहेत। तुम्ही इकडे पाहू शकता रँक जे आहे 127 अंडर 500 रँकिंग मध्ये असलेले सगळे कॉइन्स एक मीडियम रिस्की असतात। ओके, 127 रँक एक बेस्ट रँक आहे आणि मार्केट कॅप बिलो 1 बिलियन आहे। तर इथे एक्सपेक्टेशन तुम्ही करू शकता केक USDT मध्ये, आणि कशा पद्धतीने बाइंग अँड सेलिंग प्लॅन करायचा आहे मी थोडक्यात तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो। हा 1 डे चार्ट आहे। ओके, 1 डे चार्ट मध्ये तुम्हाला थोडे पॉइंट्स जे आहेत ते क्लिअर मिळतील। ओके, तशा पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन इथे करू शकता। मार्केट प्राइस 2.328 USDT आणि INR मध्ये तुम्ही पाहू शकता 226-220 ह्या प्राइस रेंज मध्ये तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे दोन प्रकारचे बाइंग अपॉर्च्युनिटी आहे। एक म्हणजे हा जो आता प्राइस लेवल आहे तो, किंवा ह्या लेवल पर्यंत तुम्ही DCA करू शकता। ओके, DCA चा जो रेंज आहे तो इथे तुम्ही पाहू शकता 50% चा DCA चा तुमच्याकडे इथे प्राइस रेंज आहे, ऑलमोस्ट 50%। तर तुम्ही लेट्स से इथे तुम्हाला 5000 रुपीज इन्व्हॉल्वमेंट करायचं आहे, तर तुम्ही इथे 1000 आता टाकू शकता, नंतर 20% टाकू शकता, नंतर 30%, नंतर 50%। तर असं करून तुम्ही इथे बाइंग प्लॅन करू शकता। तर 2-3 प्रकारचे बाइंग प्राइस जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्हाला एक ॲव्हरेज बाइंग प्राइस जे आहे ते वेल अँड गुड मिळणार आहे। तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही बाइंगचं तुम्हाला समजलं असेलच, हा कंप्लीट जो रेंज आहे तो बाइंगसाठीच आहे। पार्ट्समध्ये का बाय करायचं आहे, लेट्स से तुम्ही इथे बाय केला आहात आणि प्राइस असं पण जाऊ शकतं। ओके, आणि प्राइस खालून इथे वर पण जाऊ शकतं, किंवा इथून प्राइस जे आहे ते वर जाऊ शकतं। तर 3-4 पद्धतीचे एक्सपेक्टेशन प्लॅनिंग तुम्हाला ऑलरेडी इथे कॅचअप करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला एक बेस्ट ॲव्हरेज पॉईंट मिळते आणि तिथून जे आहे ते प्रॉफिट्स रन व्हायला स्टार्ट होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला बाइंग आणि सेलिंग, स्टॉप लॉस सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे माहीत पाहिजे। लेट्स से तुम्हाला स्टॉप लॉस 2000 चा ठेवायचा आहे, तर कॅपिटलच तुम्ही इथे 2000 इन्व्हॉल्वमेंट करा। बिकॉज इथे स्टॉप लॉस तुम्ही लावू शकणार नाही, कारण 50% ऑलरेडी इथे DCA करत आहात, आणि स्टॉप लॉस जर तुम्ही 20-30% ला लावला आणि स्टॉप लॉस क्लिक करून जर वर जात असेल तर तुम्ही इथे पेशंट ठेवून पण इथे लूज करा। तर अशा पद्धतीने तुम्ही रिस्क रिवॉर्डला फॉलो करून इथे केक USDT मध्ये एंट्री करू शकता। केक कॉइन जर तुम्हाला INR मध्ये ट्रेड करायचा असेल तर लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। ह्या प्लॅटफॉर्मला तुम्ही कनेक्ट करू शकता। हा जो प्लॅटफॉर्म आहे FIU कंप्लायंट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही पद्धतीचे इंटरप्शन्स येणार नाही बाइंग सेलिंगमध्ये। आणि काही क्वेरीज असतील तर सिम्पली इथे सपोर्टला तुम्ही कनेक्ट राहा, आणि त्यांचे वेगवेगळे सोशल मीडिया आहेत तिथे तुम्ही कनेक्टेड राहा। व्हॉट्सअप चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन, टेलिग्राम, यूट्यूब, ट्विटर। काही क्वेरीज असतील तर ह्या कॉन्टॅक्टचा तुम्ही इथे यूज करा। ईमेल आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही केकमध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ शकता। सगळ्या गोष्टी तुम्हाला डूज अँड डोंट्स मी सांगितलं आहे, ते तुम्ही फॉलोअप करा आणि इन्व्हॉल्वमेंट तुम्ही इथे तशा पद्धतीने करू शकता। होपफुली आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजच्यासाठी इतकेच, बाय।